ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुत्री पकडताना सुरक्षिततेचे नियम पाळा, किरण हेटकाळे यांच्यासह श्वानप्रेमींची आयुक्तांकडे मागणी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून फिरणाऱ्या डॉग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांकडून कुत्री पकडण्यासाठी वापरली जाणारी सामग्री प्राण्यांना इजा पोहोचवते असा आरोप श्वानप्रेमींनी केला आहे। मिरजेत कुत्रा पकडताना गळ्याभोवती आवळलेली सामग्रीमुळे एका कुत्र्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं। ही घटना पाहून डॉग प्रेमी तसेच प्राणी संवर्धन संस्थेचे किरण हेटकाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कुत्रे पकडावेत पण त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशी मागणी त्यांनी केली। तसेच महानगरपालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देऊन श्वानांना इजा न होण्याची खबरदारी घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। नमस्कार, माझे नाव किरण दत्तात्रय हेटकाळे आहे। मी एक संस्था चालवते NGO डॉगची। मी आता बघितलं इथं प्राण्यांना आहे ना, कुत्र्यांना असं पकडतात ना, अक्षरशः त्यांच्या तोंडात रक्त येते त्यांना। मी आयुक्तांना निवेदन केलं किती वेळा तरी, आणि आता पण निवेदन करतो, जे तुम्ही पकडायचं वापरताना ते लोखंडी तेल तुम्ही सॉफ्ट वापरा आणि त्यांना ते व्यवस्थित आहे ना, त्यांना हाताळणी करा। मी पकडू नका असं म्हणत नाही आहे, त्यांना पकडा तुम्ही, जे क्रूरतेने वागतात त्यांना हे करा तुम्ही, आणि बाकीच्या कुत्र्यांना तुम्ही ना व्यवस्थित ज्या जागेवर नेताय ना तुम्ही तिथं परत आणि आणून सोडा। आता परवा पण एक विषय झाला, त्या कुत्र्यांना पिल्ले झालते, त्याच्याही ना नेले त्यांनी पिल्ले, आणि ती कुत्री सगळ्यांना चावत फिरत होती। तर त्यांना काय अधिकार आहे पिल्लांना न्यायचा? पिसाळेल कुत्रा वगैरे असेल तर तुम्ही नेऊ शकताय। माझी एवढीच आयुक्तांना निवेदन आहे की जे तुम्ही करताय ना ते व्यवस्थित करा, आणि त्यांना ना व्यवस्थित तुम्ही हाताळणी करून तुम्ही न्या। बाकीचं काय निवेदन, एवढंच माझं म्हणणं आहे।